माझे विद्यार्थी उद्याचे अधिकारी अशा मनपूर्वक शुभेच्छांनी करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तर ब्रिलियंट अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत बेसिक आणि इम्पॉर्टंट वर्ड. तर त्यामध्ये आहे दिस, दॅट, दीज आणि दोज या 4 वर्डबद्दल आज आपण शिकणार आहोत. तर दिस म्हणजे हे, दॅट म्हणजे ते. आता बघा, हे सिंग्युलर नाऊन जेव्हा असतं तेव्हा आपण सिंग्युलरसाठी हे वापरत असतो. एकच वस्तू आहे, एकच गोष्ट आहे त्यावेळेला. आणि पुढे दीज आणि दोज. आता दीज म्हणजे सुद्धा हे आणि दोज म्हणजे सुद्धा ते, म्हणजे दोघांचे जे मीनिंग आहे ना ते सेम आहेत. बट दीज आणि दोज जे आहे ते प्लुरल म्हणजे अनेकवचनीसाठी आपण वापरत असतो. आता बघा, दिस हे सिंग्युलर, दिस आणि दीज हे नियर, जे जवळच्या गोष्टी त्याच्यासाठी आपण वापरत असतो, जवळची गोष्ट दाखवण्यासाठी. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतेच, पण पुढे बघू. आणि दॅट आणि दोज हे फार मीन्स लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी किंवा लांबची गोष्ट दाखवण्यासाठी वापरतात. जसं का आपण दिसचं उदाहरण बघूया. दिस इज अ पेन. ओके, हा पेन आहे. आणि आता त्यालाच जेव्हा तो अनेकवचनमध्ये प्लुरलमध्ये होतो तेव्हा त्याला देज आर पेन्स. आता बघा, आर हा अनेकवचनीला लागतो, आपल्याला माहिती आहे ना. पेनला आपण एस लावलेला, तर ते अनेकवचनीसाठी. ओके, पुढे दॅट इज अ गर्ल आणि दोज आर गर्ल्स. बघा आता, दॅट इज गर्ल म्हणजे ती मुलगी आहे आणि दोज आर गर्ल्स त्या मुली आहेत. बघा, आता त्या म्हणजे लांबचं दाखवलं आहे. दिस पेन इज रेड, दिस पेन आर रेड, आय लाईक दिस, आय लाईक दोज. लक्षात येतं आहे तुम्हाला? ओके, आता आणखी आपण या गोष्टींचे दिस आणि दिस, दॅट यांचे वापर कुठं करतो. तर पुढं इंट्रोडक्शन, जेव्हा आपण आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन देतो कुठंतरी. दिस इज माय फ्रेंड मीरा. बघा, आपल्या फ्रेंड्सचं आपण इंट्रोडक्शन करून देतो आहे. देज आर माय फ्रेंड्स मीरा अँड सीता. हे माझे फ्रेंड्स आहे, मित्र आहेत. कोण? एक मीरा आहे आणि एक सीता आहे. ओके, आता पुढे आपण जेव्हा फोनवर बोलतो, फोन येतो किंवा आपण करतो, मग त्यावेळेला ऑन टेलिफोनवर कसं आपण हॅलो दिस इज वैशाली, म्हणजे आपण बोलतो आहे स्वतः, तेव्हा सांगतो हॅलो दिस इज वैशाली. ही वैशाली आहे म्हणजे जी बोलते ती. इज दॅट मीरा? तिकडे मीरा आहे का किंवा ती मीरा आहे का जी बोलते समोरची? येतं आहे लक्षात? ओके, आता हे झालं अगदी इम्पॉर्टंट वर्डबद्दल. दिस, दॅट आणि दिस, दोज. ओके, हे 4 वर्ड. आता हे आपल्याला पुढे बऱ्यापैकी कामी येणारे वर्ड आहे. आता त्याच्यानंतरचा आपला बेसिक आणि इम्पॉर्टंट वर्डचाच दुसरा टॉपिक आहे. आपण आता एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॉल बी या वर्ड्सबद्दल बघणार आहोत. ओके, तर आता एम, इज, आर हे झाले प्रेझेंट टेन्समध्ये आपण याला वापरत असतो वर्तमान काळात. तर एम हा कधी आय सोबत येतो. तर एमचा अर्थ वाक्यामध्ये जेव्हा एम येतो तेव्हा त्याला आहे असं म्हणूनच त्याचा अर्थ असतो. जसं का आपण एक्झाम्पल बघू. आय एम हॅप्पी, आय एम अ गर्ल. तर बघा, आय सोबत एम हा येत असतो. आता पुढं इजचा वापर. इज कसा लावायचा, कुठं लावायचा? तर बघा, ही, शी, इट यासोबत आपण इज हा लावत असतो. तर इजचा अर्थही आहे. ओके, पण हे ही, शी, इट बघा एकवचनी आहे. तर अशा एकवचनी नाऊन प्रोनाऊन सोबत आपण इज हे लावत असतो. जसं का फॉर एक्झाम्पल, शी इज अ गुड, ही इज रोहन, रोहन इज अ हॅप्पी. ओके, हे झालं एक्झाम्पल. आलं लक्षात? आता आर. तर आर हा अनेक वचनीसाठी लागत असतो. लक्षात घ्यायचं. तसंच तो यू म्हणजे तू.
आता तू हा एकवचनी झाला ना, तरीही तो यू सोबतही लागत असतो. फॉर एक्झाम्पल बघू आपण. आता बघा, दे आर नॉट गुड. ओके. नेक्स्टवाला एक्झाम्पल, माय फ्रेंड आर देअर. यूचा वापर कसा त्यामध्ये आपण बघू आरसोबत. यू आर लुकिंग गुड. आता हे झाले एम इज आर, हे जे झाले ते झाले प्रेझेंट टेन्समध्ये. ओके. यांचा वापर कुठं होतो तर प्रेझेंट टेन्समध्ये. तर त्या पास्ट टेन्समध्ये कोण येतं तर वॉज आणि वेअर. ओके. तो वॉज म्हणजे होता, भूतकाळातलं वाक्य जेव्हा आपण सांगतो होता, है ना, तर तो एकवचनी. आता इथे एकवचनी सोबत वॉज येतो, पण यू सोबत वॉज येत नाही. ओके. तर आता वॉजचा वापर, आय वॉज विथ हिम, शी वॉज हिअर, हे का एकवचनी सोबत. आता वेअरचा वापर, वेअर हे अनेकवचनी सोबत येतं. वेअर मीन्स होते. यू वेअर सॅड, दे वेअर नॉट देअर. ओके. अशा पद्धतीने पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर हे वापरलं जातं. आता विल बी आणि शॉल बी हे कुठं तर फ्युचर टेन्समध्ये. तर विल बी सर्वांसोबत वापरतात, ही शी सर्वांसोबत हे येतं. एक्झाम्पल बघू, दे विल बी देअर.